9 मार्च आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी समीर आणि तुम्ही पाहताय कलाकार दिनविशेष। भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात जेव्हा तबला या वाद्य प्रकाराचे नाव घेतले जाते तेव्हा सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तबल्याचे जादूगार उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला। संगीताचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता। त्यांचे वडील विख्यात तबलावादक उस्ताद अल्ला रखा यांच्या मार्गदर्शनाखाली उस्ताद झाकीर हुसेन यांनी संगीताचे धडे घेतले। त्यांनी पहिला व्यावसायिक तबलावादनाचा कार्यक्रम वयाच्या 12व्या वर्षी केला। झाकीर हुसेन यांनी आपल्या तबलावादनातील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस 1970 मध्ये प्रारंभ केला। त्या एका वर्षात सुमारे 150 तबलावादनाचे कार्यक्रम त्यांनी भारतासह विविध देशात सादर केले। त्यांनी सामूहिक तबलावादनासाठी विख्यात सरोदवादक आशिष खान यांसोबत 1970 साली शांती बँड आणि पुढे इंग्रज गिटार वादक जॉन मॅक्लोक्लिन व व्हायोलिन वादक एल शंकर यांच्यासोबत 1975 साली शक्ती बँड स्थापन केला। त्यांच्या वादनशैलीने व सादरीकरणाने त्यांनी भारतात व विदेशात तबला या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली। परंपरा आणि नाविन्य यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या वादनशैलीत आढळते। ते सोलो वादन, फ्युजन आणि साथ संगत हे तिन्ही प्रकार तितक्याच सहजतेने करत असत। तबलावादनातील मेरुमणी ठरलेल्या झाकीर हुसेन यांनी अली अकबर खा, पंडित बिरजू महाराज, पंडित रविशंकर, पंडित शिवकुमार शर्मा अशा अनेक श्रेष्ठ गायक, वादक, नर्तक यांना तबलावादनाची साथ दिली। शिवाय त्यांचा स्वतःचा मोठा शिष्य परिवार आहे। त्यांनी अनेक हिंदी इंग्रजी चित्रपटातून तबलावादनाची साथ दिली आहे। ते स्टॅनफर्ड विद्यापीठात भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक आणि अभ्यागत प्राध्यापक होते। 2016 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये निमंत्रित होणारे ते पहिले भारतीय संगीतकार होते। उस्ताद झाकीर हुसेन यांच्या सांगीतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इंडो अमेरिकन अवॉर्ड, नॅशनल हेरिटेज फेलोशिप अमेरिका, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, ग्रॅमी अवॉर्ड, कोणार्क नाट्यमंडप ओडिशा यांच्यातर्फे जीवन गौरव पुरस्कार इत्यादी मानसन्मान त्यांना लाभले। तसेच त्यांना 1988 साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2002 साली पद्मभूषण पुरस्कार आणि 2023 साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले। अशा या ताल तपस्वीला आमच्या कलाकार टीमकडून मानाचा मुजरा। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।